आपला सिंधुदुर्ग न्यूजच्या 5व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले। सावंतवाडीचे तहसीलदार श्रीयुत श्रीधर पाटील यांना सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीयुत रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते आदर्श अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। यानंतर प्रशासन क्षेत्रातील एक आदर्श अधिकारी म्हणून आणि शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक उत्तम प्रशासक आणि या महसूल क्षेत्रामध्ये ज्यांना आदर्श अधिकारी म्हणून या ठिकाणी आपला सिंधुदुर्गच्या वतीने सन्मानित करणार आहोत ते सावंतवाडी तहसीलदार आदरणीय श्रीधर बाजीराव पाटील। एक आदर्श अधिकारी म्हणून आपण आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं आपण सन्मान करणार आहोत। मी पुन्हा एकदा जिल्हाधिकारी मॅडम त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करतो की अशा या आदर्श अधिकारी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर बाजीराव पाटील यांना सन्मानित करावं। उत्तम प्रशासक ते शासनाच्या विविध योजनांची उत्तम अंमलबजावणी करणारे आदरणीय आदर्श अधिकारी म्हणून श्रीधर बाजीराव पाटील यांना आपण सन्मानित करतो आहोत। आदरणीय पाटील साहेबांच्या कार्यकर्तृत्वाची ही चित्रफित पाहूया। तहसीलदार राज्य सरकार आणि आम जनता यांच्यातील दुवा बनून राज्य शासनाच्या लोकाभिमुख योजनांचा लाभ थेट जनतेला मिळवून देणारे महत्त्वाचे पद। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर बाजीराव पाटील यांनी शासन नियमावलीचे अवलंबन आणि जनतेचे हित हेच ध्येय ठेवून आजवर आपली कारकीर्द पार पाडली आहे। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमधून MSc ॲग्रिकल्चरचे पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या श्रीधर पाटील हे सन 2017 मध्ये राज्य सेवा परिषद राज्यात 15व्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन तहसीलदार बनले। जानेवारी 2022 ते जून 2023 दरम्यान त्यांनी सावंतवाडी आणि मालवण तहसीलदार म्हणून अतिरिक्त कार्यभार पाहिला। जून 2023 पासून श्रीधर पाटील हे सावंतवाडी तहसीलदार पदी आजवर कार्यरत आहेत। आपल्या तहसीलदार पदाच्या कार्यकाळात श्रीधर पाटील यांनी लोकाभिमुख कारभाराला प्रथम प्राधान्य देत शासनाचा महसुली दंड बुडवणाऱ्या अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीला चांगलाच लगाम घातला। प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून तहसीलदार श्रीधर पाटील यांनी भर नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्यांच्या उरात धडकी भरवली आहे। सिंधुदुर्गच्या इतिहासात 28 डंपरसह 250 ब्रास अवैध वाळू साठा जप्त प्रथमच करण्यात आला होता, ज्यात तहसीलदार श्रीधर पाटील यांचा सिंहाचा वाटा होता। शासकीय शैक्षणिक उद्योग रोजगार विषयक अनेक कामांसाठी दाखले तहसीलदार कार्यालयाकडून दिले जातात। तहसीलदार पाटील यांनी यामध्ये सुसूत्रता आणत जनतेला अभिप्रेत असा कारभार केला। सेवा पंधरवडा अंतर्गत शाळा तिथे दाखला अभियानात सावंतवाडी तालुक्यातील 10,112 दाखल्यांचे वाटप लाभार्थींना अत्यल्प वेळेत त्यांनी केले आहे। आपण अधिकारी कसे झालो हा अनुभव शाळेतील होतकरू विद्यार्थ्यांना सांगतानाच शालेय दशेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन थेट जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये जाऊनही ते करतात। शेतकरी बांधवांना आवश्यक ते सर्व सहकार्य तहसीलदार पाटील नेहमीच करतात। महसुली कामासोबतच श्रीधर पाटील यांचे वैयक्तिक आणि सांघिक क्रीडा कौशल्य उल्लेखनीय असे आहे। 100 मीटर धावणे, खो खो, फुटबॉल सारख्या मैदानी खेळात श्रीधर पाटील नेहमी अव्वल असतात। प्रशासकीय आणि क्रीडाविषयक कार्याची दखल घेऊन विभागीय आयुक्त श्री विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते श्रीधर पाटील यांना कोकण विभागातील उत्कृष्ट अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। सध्या सुरू असलेल्या महाराजस्व अभियानातही सावंतवाडी तहसीलदार कार्यालय जनहिताला प्राधान्य देत काम करत आहे। सावंतवाडी तालुक्यातील गेळे या गावी महाराजस्व अभियानांतर्गत 230 शेतकऱ्यांना शेतजमिनीचे प्रत्येकी 50 गुंठे आणि व्यावसायिक प्रयोजनाचे 5 गुंठे असे 7-12 वाटप तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले आहे। गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला जमीन वाटपाचा प्रश्न या निमित्ताने निकाली निघाला असून गेळे गावातील शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा हक्काचा 7-12 मिळाला आहे। या शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्या आपल्या जमिनीच्या संदर्भात तहसीलदार श्रीधर पाटील यांचा नामोल्लेख नक्कीच करतील। तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलच्या वतीने आदर्श अधिकारी पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला अत्यानंद होता। पुरस्कार सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील साहेब यांना देण्यात येत आहे। मी आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी खेबुडकर साहेब यांना विनंती करतो या वर्षीचा आपला सिंधुदुर्ग न्यूज चॅनलचा हा पुरस्कार देण्यात येत आहे सावंतवाडी तहसीलदार श्रीधर बाजीराव पाटील यांना। एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या उत्तम प्रशासकीय सेवेसाठी आपला सिंधुदुर्गच्या वतीनं हार्दिक सदिच्छा। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा
आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.